नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरला आपण रेग्युलेटरचे टाइप्स ऑफ रेग्युलेटरचे प्रकार, यामध्ये सिंगल स्टेज रेग्युलेटर, डबल स्टेज रेग्युलेटर, त्याचे कार्य, त्याचा उपयोग, त्याची निगा, त्यानंतर ते कुठल्या मेटलपासून बनलेलं आहे याची माहिती आपण घेतली. तसेच हाय प्रेशर ब्लो पाईप म्हणजे काय, ब्लो पाईपचे प्रकार आणि त्याचा वापर. त्यानंतर आपल्याला मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणजे काय? या सिस्टीममध्ये फ्युएल गॅस, हेल्पिंग गॅस, फ्युएल गॅस म्हणजे ज्वलनशील वायू, हेल्पिंग गॅस म्हणजे मदत करणारा गॅस, यांची सिलेंडर साखळीनुसार बांधली जातात. एकसारखी साखळीनुसार किंवा एका सिस्टीममध्ये 4 किंवा 4हून जास्त फ्युएल गॅसेस अँड हेल्पिंग गॅसेस ही जी सिलेंडर आहेत ही मॅनिफोल्ड सिस्टीमच्या रेग्युलेटरच्या साहाय्यानं अटॅच केली जातात आणि आपल्याला ऑक्सिजनसाठी कॉपरची पाईप, ॲसिटिलिनसाठी स्टीलची पाईप, याच्याद्वारे काय केला जातो, गॅस वाहून नेला जातो. आणि गॅस वाहून नेल्यानंतर तुम्हाला ॲसिटिनचं प्रमाण 0.7 kg/semi² या दाबानं मिळण्यासाठी आपण काय करतो, त्यावर ॲसिटिलिनचा रेग्युलेटर लावतो. रेग्युलेटर म्हणजे काय? जास्त दाबाचं कमी दाबात रूपांतर करणारं साधन. ते पितळीपासून किंवा ब्रासपासून बनलेलं असतं. त्यानंतर ऑक्सिजन आपण कॉपरच्या पाईपमधून वाहून नेऊन त्यावर ऑक्सिजनचं रेग्युलेटर लावलं जातं. या रेग्युलेटरवर जास्त दाबाचं म्हणजेच किती, 15 kg/semi² या दाबानं तुम्हाला काय केला जातो, गॅस पुरवठा ब्लो पाईपला केला जातो. ते करण्यासाठी त्याच्यावर रेग्युलेटर लावलं जातं. अशी सिस्टीम चालवली जाते. एक किंवा अनेक ब्लो पाईपना किंवा एक कटिंग ब्लो पाईप किंवा कटिंग टॉर्च किंवा अनेक कटिंग टॉर्च यांना काय केले जाते, गॅस पुरवठा केला जातो. त्याला आपण काय म्हणतो, मॅनिफोल्ड सिस्टीम असं म्हणतो. त्यानंतर ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम 2 प्रकारात विभागणी केली जाते. एक ॲसिटिलिनचा प्लांट जोडला जातो आणि दुसरा ऑक्सिजनचा प्लांट केला जातो. आणि रिझर्व एक दोन्हीचा हा प्लांट ठेवला जातो. एकसारखा प्रेशरनं तुम्हाला गॅस मिळवला जातो आणि एकसारखं कंटिन्युअस अनेक वेल्डर गॅस वेल्डिंगचा असेल किंवा गॅस कटिंगचे असेल तर काय केलं जातं, ते वेल्डिंगची क्रिया पूर्ण केली जाते. प्रत्यक्षात आपण मॅनिफोल्ड सिस्टीम याचे किती प्रकार आहेत, त्याचे फायदे काय आहेत, ती सिस्टीम कशी जोडायची, त्याचा कसा वापर करायचा, त्याची काळजी निगा कशी घ्यायची, हे प्रत्यक्षात आपण पाहूया. तात्पुरत्या कामासाठी किंवा कायमस्वरूपीतील कामासाठी किंवा मोठ्या प्रमाणात जर आपल्याला ऑक्सिजन किंवा ॲसिटिलिन गॅस वेल्डिंगसाठी किंवा कटिंगसाठी जर लागत असेल, वर्कशॉप असेल किंवा कंपनी असेल किंवा कारखाना असेल, तर त्यासाठी आपल्याला काय जोडली जाते, मॅनिफोल्ड सिस्टीम जोडली जाते. टाइप्स ऑफ मॅनिफोल्ड सिस्टीम. मॅनिफोल्ड सिस्टीमचे प्रकार किती, तर पहिला पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम,
पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीममध्ये मोजकीच सिलेंडर असतात, त्याला आपण पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम असं म्हणतो. टेक्शनरी मॅनिफोल्ड सिस्टीम यामध्ये अनेक सिलेंडरचा समूह जोडला जातो आणि त्या जोडलेल्या समूहाद्वारे अनेक ब्लो पाईप किंवा अनेक कटर, गॅस कटर यांना काय केला जातो, गॅस पुरवठा केला जातो. ह्या दोन्हीमधील पहिल्यांदा आपल्याला पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम कशी नेमकी आहे ती बघायची आहे. प्रथमतः पोर्टेबल सिस्टीम हे ड्रॉइंग दाखवलेलं आहे इथे त्यांनी. हे पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम दाखवलेली आहे. ही तुमची गॅस सिलेंडर आहेत. ही लाईन कशाची असेल, ऑक्सिजनची असेल किंवा ॲसिटिलीनचे असेल. ह्याला आपण रेग्युलेटर असं म्हणतो, ह्याला रेग्युलेटर म्हणतो, ह्याला रेग्युलेटर म्हणतो. त्यानंतर रेग्युलेटरचं जे व्हॉल्व आहेत ते व्हॉल्व आपण होज पाईपच्या साहाय्याने जोडले जातात. ही होज पाईप आहे. त्यानंतर पिकटेल कनेक्शन. पिकटेल कनेक्शन म्हणजे काय, कॉपर हिटरने जोडले जातात. म्हणजे जे रेग्युलेटर आहे ते कशाने जोडले जातात, कॉपर हिटरने जोडले जातात. त्यास काय म्हणतात, पिकटेल म्हणतात. ह्या ज्या पाईप आहेत ह्या पाईप कशाने जोडले जातात, कॉपर हिटरच्या पाईपच्या साहाय्यानं काय जोडले जातात, या दोन रेग्युलेटर जोडले जातात. त्याला काय म्हणतात, पिकटेल असं म्हणतो का पिकटेल कनेक्शन असं म्हणतो. प्लग टू सेल द अनयुज्ड कनेक्शन. हे तुम्हाला जर गॅस उपयोगात आणायचा नसेल तर ते हा कंट्रोल व्हॉल्व आहे तिथला. त्यानंतर ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन याची दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिलेंडरची असेंब्ली तयार केली जाते. या प्रकारात ही ऑक्सिजनची असेल किंवा ॲसिटिलीनची असेल अशी असेंब्ली तयार केली जाते आणि प्रत्येक गॅसेससाठी स्वतंत्र पाईपची व्यवस्था असते. मी जशी मागे सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजनसाठी कॉपरची, ॲसिटिलीनसाठी स्टीलची. ॲसिटिलीनसाठी स्टीलची किंवा कॉपरची का वापरली जात नाही, ॲसिटिलीनला कॉपरची पाईप का वापरली जात नाही, तर स्फोटक ॲसिटेलाइट नावाचा काय होतो केमिकल प्रोसेसनं विघटक किंवा ज्वलनशील किंवा विस्फोटक पदार्थ तयार होतो. म्हणून ॲसिटिलीनसाठी कॉपरची पाईप वापरायची नाही किंवा वापरता येत नाही. ह्या दोन्ही सिस्टीमसाठी ऑक्सिजन असेल किंवा ॲसिटिलीन असेल याच्यासाठी सेपरेट कनेक्शन किंवा सेपरेट पाईपलाईन याची व्यवस्था केलेली असते. त्यानंतर टेक्शनरी मॅनिफोल्ड सिस्टीम, ज्यामध्ये तुम्हाला गॅसची मागणी किंवा जास्त वर्क गॅस कटिंग असेल, गॅस वेल्डिंग असेल, म्हणजेच दिवसेंदिवस किंवा प्रत्येक दिवशी वर्क तुमचं जर गॅस वेल्डिंग गॅस कटिंगचा असेल यासाठी आपण काय वापरतो आहे, टेक्शनरी मॅनिफोल्ड सिस्टीम. तुमची गॅसची आवक दररोज जास्तीत जास्त आहे, यासाठी आपण टेक्शनरी मॅनिफोल्ड सिस्टीमचा वापर केला जातो. यामध्ये जास्तीत जास्त सिलेंडर काय केले जातात, मॅनिफोल्ड रेग्युलेटरच्या साहाय्याने जोडली जातात. यासाठी ऑक्सिजन मॅनिफोल्ड सिस्टीम, ॲसिटिलीन मॅनिफोल्ड सिस्टीम यांचं कंबाईन केलं जातं. म्हणजे ह्या दोन्हीही सिस्टीम काय असतात, स्वतंत्र असतात. ह्या एकत्र केल्या तर काय होणार, स्फोट होणार. लिकेज झाले तर काय होणार आहे, स्फोट होणार आहे. त्यामुळे ह्या काय केल्या जातात, ऑक्सिजन मॅनिफोल्ड सिस्टीम वेगळी, ॲसिटिलीन मॅनिफोल्ड सिस्टीम वेगळी केल्या जातात. त्यानंतर एकसारखा सप्लाय राहावा म्हणून राखीव म्हणून एक काय केली जाते, ऑक्सिजनची आणि ॲसिटिलीनची मॅनिफोल्ड सिस्टीम तयार केली जाते आणि पहिल्या सिस्टीमला ती अटॅच केली जाते. त्यामुळे वर्कशॉपमध्ये स्टोअर करण्याचा काही संबंध येत नाही. आता आकृतीत त्यांनी
स्टेशनरी मॅनिफोल्ड सिस्टीम म्हणजे काय असते किंवा कशी जोडली जाते हे दाखवलेलं आहे. हे ऑक्सिजनचे सेपरेट मॅनिफोल्ड सिस्टीम आहे. त्यानंतर ही ॲसिटिलिनची सेपरेट मॅनिफोल्ड सिस्टीम आहे. ओके, दोन्हींची 5 ते 6 सिलेंडर तिने जोडलेले आहेत. 6 सिलेंडर तिने काय केलेले आहेत, जोडलेली आहेत. आर म्हणजे रेग्युलेटर. हे जे रेग्युलेटर आहेत ते काय आहेत, रेग्युलेटर आहेत. कशाचे रेग्युलेटर आहेत, ते ऑक्सिजनचे रेग्युलेटर आहेत. पण इथून हे ऑक्सिजन मॅनिफोल्ड सिस्टीमचा रेग्युलेटर आहे आणि इथं हा ऑक्सिजन दोन्हीचं काय आहेत, आर आर म्हणजे ऑक्सिजनचा म्हणजे किती गॅस प्रेशर आपण कामासाठी आणि सिलेंडरमध्ये किती शिल्लक आहे हा इथं तुम्हाला काय कळणार आहे, दिसणार आहे. आणि कामासाठी किती वापरात आहे तो सुद्धा इथं तुम्ही काय करू शकणार, ॲडजस्टमेंट करू शकणार आहात. त्यानंतर एआर म्हणजे ॲसिटिलिन रेग्युलेटर. त्यानंतर हे आरएम म्हणजे काय, मॅनिफोल्ड सिस्टीम रेग्युलेटर. मॅनिफोल्ड सिस्टीम रेग्युलेटर जोडला जातो, त्याला आपण पुढे कनेक्शन करून ॲसिटिलिन असेल किंवा ऑक्सिजन रेग्युलेटर जोडला जातो. त्या रेग्युलेटरचा उपयोग काय, जास्त दाबाचं कमी दाबात रूपांतर करणं. म्हणजेच ऑक्सिजन असेल तर 15 kg/semi², ॲसिटिलिन असेल तर 0.6 kg/semi². या दाबानं ब्लो पाईपवर किंवा कटिंग टॉर्चवर गॅसचा पुरवठा करणे यासाठी काय केला जातो, रेग्युलेटरचा वापर केला जातो. अशीच एक राखीव सिस्टीम दुसरीकडे जोडली जाते. या सिस्टीमद्वारे आपण एक किंवा अनेक ब्लो पाईप, ज्याला आपण गॅस वेल्डिंग टॉर्च म्हणतो, कटिंग टॉर्च असेल किंवा कटिंग ब्लो पाईप असेल, याला कंटिन्युअस गॅसचा पुरवठा करण्यासाठी ही टेक्शनरी मॅनिफोल्ड सिस्टीम वापरली जाते. त्यानंतर या मॅनिफोल्ड सिस्टीमला एक मास्टर रेग्युलेटर बसवला जातो. या रेग्युलेटर दाबे सिलेंडरमधील गॅस जो दाब आहे तो 14 kg/semi² इतका कमी करून पाईपद्वारे काय केला जातो, तो ब्लो पाईपपर्यंत आणला जातो. त्यानंतर मास्टर रेग्युलेटर नंतर आपण काय केलं, मास्टर रेग्युलेटरचा उपयोग काय, तर ऑक्सिजन गॅसचं जे वायूचा फ्लो आहे तो 15 kg/semi² या दाबानं करण्यासाठी मास्टर रेग्युलेटर वापरला जातो. त्यानंतर व्हॉल्व आणि रेग्युलेटर म्हणजे ऑक्सिजनचा रेग्युलेटर असेल तर ऑक्सिजनसाठी बसवला जाणार, ॲसिटिलिनचा असेल तर ॲसिटिलिनसाठी बसवला जाणार आहे. पण मास्टर रेग्युलेटरचा उपयोग वेगळा आहे. ॲसिटिलिन ऑक्सिजनच्या रेग्युलेटरचा काय कसा आहे, उपयोग वेगळा आहे. मोठ्या प्रमाणात जर आपल्याला ऑक्सिजनची गरज भासत असेल तर द्रवरूप ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यासाठी सुटेबल इन्सुलेटर व्हेसल आवश्यक आहे. म्हणजे साठा करायचा आहे तो कसा पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, इन्सुलेटेड पाहिजे. त्यानंतर ऑक्सिजन हा द्रवरूप रूपात असताना त्याला वायुरूपात आणण्यासाठी ती वेगळी यंत्रणा पाहिजे. म्हणजेच काय, द्रवरूपातून वायुरूप होण्यासाठी आपल्याला कसा गॅस लागतो, वायुरूपात पाहिजे. तर द्रवरूप असणारा गॅस वायुरूपात आणण्यासाठी ती यंत्रणा आवश्यक आहे. तसेच गॅसच्या प्रेशरवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणासुद्धा असावी लागते. ॲसिटिलिन वायूचा 0.6 kg/semi² इतक्या दाबाने मॅनिफोल्ड पॉईंटवर गॅस प्रेशर कमी करणारे रेग्युलेटर असावे लागते, ज्याला आपण काय म्हणतोय, मास्टर रेग्युलेटर असं म्हणतो. तसेच प्रत्येक आउटलेट पाईप म्हणजे ज्याच्यातून आपण काय केला तो गॅस ब्लो पाईपपर्यंत नेला जातो, त्या कनेक्शनला काय म्हणतो आपण, आउटलेट कनेक्शन असं म्हणतो. या आउटलेट कनेक्शनवर फ्लॅशबॅक अरेस्टर
किंवा फ्लॅशबॅक अरेस्टर म्हणजे काय, जर तुम्ही वेल्डिंग मारत असताना तुमचा टॉर्च किंवा वेल्डिंग ब्लो पाईप वितळलेल्या मेटलला जर चिकटली तर काय होणार आहे, तुमची फ्लेम बंद होणार आहे, फटकन आवाज येईल, काळा धूर मारेल. हा काळा धूर किंवा जळका वायू आत गेल्यानंतर काय होणार आहे, जळका वायू ऑक्सिजनमुळे काय होणार, प्रफुल्लित होणार आहे, म्हणजे जळणार आहे. आणि जळलेला गॅस काय होणार आहे, तुमच्या रेग्युलेटरमधून सिलेंडरमध्ये घुसणार आहे. आणि घुसल्यानंतर काय होणार आहे, स्फोट होणार. हो, स्फोट होऊ नये, बॅक फ्लॅश किंवा बॅकफायर झाल्यानंतर हा स्फोट होऊ नये, जीवितहानी होऊ नये, आर्थिक हानी होऊ नये, त्यासाठी काय केलं जातं, त्या पाईपवर, ॲसिटिन पाईपवर काय केलं जातं, फ्लॅशबॅक अरेस्टर आणि टॉप व्हॉल्व, आउटलेट फिटिंग आणि रेग्युलेटर लावावं लागतं. सर्वात महत्त्वाचं फ्लॅशबॅक अरेस्टर हा ॲसिटिलीन मॅनिफोल्ड सिस्टीमसाठी वापरला जातो. ऑक्सिजनसाठी वापरायची गरज आहे का, नाही. तो काय फ्युएल गॅस नाही आहे, तो हेल्पिंग गॅस आहे. त्यानंतर मॅनिफोल्ड सिस्टीम, ह्या सिस्टीमचा फायदा काय, एका रेषेत ठराविक अंतराने मॅनिफोल्ड जोडलेले असल्याने जागा कशी लागते, कमी लागते. स्टेप बाय स्टेप जोडत गेलो आपण, त्यामुळे जागा कशी लागली, कमी लागली. सिलेंडर वर्कशॉपमध्ये नसल्याने अपघाताची शक्यता कमी. सिलेंडर सिस्टीम ही कशी केली, ते बाहेर जोडली जाते, त्यामुळे काम करताना त्याचा अडथळा येत नाही. कामासाठी जास्त जागा उपलब्ध होते. 160 क्युबिक मीटर क्षमतेपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर जोडता येते, ज्याची क्षमता किती आहे, 160 क्युबिक मीटर असे क्षमतेचं सिलेंडर पण या मॅनिफोल्ड सिस्टीमसाठी, कुठल्या टेक्शनरी मॅनिफोल्ड सिस्टीमसाठी आपण ते जोडू शकतो. तसेच इंधन वायू म्हणजे फ्युएल गॅस, कुठला, ॲसिटिलीन, हे सिलेंडर 50 क्युबिक मीटर क्षमतेपर्यंत आपण काय करू शकतो, त्या सिलेंडरला किंवा त्या मॅनिफोल्ड सिस्टीमला, टेक्शनरी मॅनिफोल्ड सिस्टीमला आपण ते जोडू शकतो. काळजी आणि निगा, त्या सिस्टीम हाताळताना कुठली काळजी घ्यायची, तसेच तिचा मेंटेनन्स आला किंवा तिची निगा कशी राखायची हे आपण बघूया. ऑक्सिजन मॅनिफोल्ड आणि ॲसिटिन मॅनिफोल्ड स्वतंत्र रूममध्ये असावेत, एकत्र असू नये. मग सांगितल्याप्रमाणे ॲसिटिलीन हा काय गॅस कसा आहे, फ्युएल गॅस आहे, जळणारा गॅस आहे. ऑक्सिजन हा गॅस कसा आहे, हेल्पिंग गॅस आहे. याच्यामध्ये जर आगीचा जर संबंध आला किंवा शॉर्ट सर्किट नावाचं जर झालं, दोन्ही गॅस जर एकत्र असतील तर काय होणार आहे, स्फोट होणार आहे, त्यामुळे सगळी हानी होणार आहे. म्हणून जोडत असताना ऑक्सिजन मॅनिफोल्ड सिस्टीम, ॲसिटिलीन मॅनिफोल्ड सिस्टीम हे सेपरेटमध्ये असाव्या लागतात. प्रमाणित मॅनिफोल्ड सिस्टीम वापरावे. प्रमाणित, एखाद्या गोष्टीचा जसा ब्रँड असतो त्या ब्रँडनुसार ते काय करावं, वापरावं. इथं पण त्यांनी तेच सांगितलं आहे, मॅनिफोल्ड सिस्टीम प्रमाणित मापाचं किंवा प्रमाणित कंपनीचं ती सिस्टीम वापरावी. म्हणजेच काय, एखादा प्लाऊड घेत असताना आपण ISO हे मानांकन असलेलाच घेतो, लक्षात आलं. म्हणजेच काय, एक तो ब्रँड आहे, त्या ब्रँडनुसार ती सिस्टीम जोडली जाते किंवा त्या जोडणी केली जाते. त्यानंतर DA मॅनिफोल्ड सिस्टीमसाठी स्टीलची पाईप, मी मग सांगितलं DA म्हणजे डिझॉल्व्ह ॲसिटिलीन, ज्याला DA सिलेंडर असं म्हणतो. यामध्ये ॲसिटोन नावाच्या द्रवरूप ॲसिटोनमध्ये 25 भाग काय केला जातो, ॲसिटिलीन विरघळला जातो. एक भाग ॲसिटोनमध्ये 25 भाग काय केला जातो, ॲसिटिलीन विरघळला जातो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, DA सिलेंडर असं म्हणतो. हे DA सिलेंडर जोडत असताना मॅनिफोल्डसाठी त्यासाठी स्टील पाईपचा वापर करायचा आहे. ऑक्सिजन मॅनिफोल्डसाठी कॉपरचा वापर करायचा आहे. त्यानंतर ॲसिटिलीन गॅस कॉपर पाईपमधून सोडूनही ॲसिटिलीन पाईप काय करावी,
त्यातून काय करावे, कॉपरची पाईप त्याला लावू नये आणि त्यातून गॅस सोडू नये. सोडला तर काय होणार आहे, ॲसिटिलीन आणि कॉपरमध्ये काय होते, रिॲक्शन होऊन कॉपर ॲसिटिलीन गॅस आणि कॉपर यांच्यात रिॲक्शन होऊन कॉपर ॲसिटिलाइट हा स्फोटक पदार्थ तयार होतो. ॲसिटिलाइट काय होतो, हा स्फोटक पदार्थ काय होतो, वाहतो. म्हणून ॲसिटिलीनसाठी स्टीलची पाईप वापरावी, कॉपरची वापरू नाही. कॉपरची वापरल्यावर काय होणार आहे, ॲसिटिलाइट नावाचा स्फोटक पदार्थ तयार होणार आहे. मॅनिफोल्ड सिस्टीमची रूम आग प्रतिबंधक असावी. कुठल्याही प्रकारची तिथं आग लागता कामा नये, ती आग प्रतिबंध असावी. मॅनिफोल्ड सिस्टीम फिटिंगला ऑइल अथवा ग्रीस लावू नये, त्यामुळे स्फोट होणार आहे. ऑक्सिजन मॅनिफोल्डची 210 kg पर सेमी स्क्वेअर दाबाने करावी आणि ॲसिटिलीनची 70 kg सेमी या दाबाने करावी. या धड्यामध्ये आपण रेग्युलेटर, तर रेग्युलेटरचे प्रकार दोन आहेत, सिंगल स्टेज रेग्युलेटर, डबल स्टेज रेग्युलेटर. सिंगल स्टेजमध्ये काय तोटा आहे, तर तुमचं प्रेशर एकसारखं ब्लो पाईपवर राहत नाही. त्यानंतर ते स्टेबल राखण्यासाठी आपण डबल स्टेज रेग्युलेटरचा वापर करत असतो, ज्यामध्ये 2 स्प्रिंग, 2 ड्रायफ्राम, 2 ॲडजस्टिंग स्क्रू, त्यानंतर या क्रियेद्वारे तुम्हाला जे हवा असेल ते प्रेशर ब्लो पाईपवर काय केलं जातं, राखलं जातं. पण सिंगल स्टेज रेग्युलेटरला फ्लेमसाठी येणारं जे प्रमाण आहे गॅसचं ते एकसारखं राहत नाही. त्यामुळं काय करावं लागते, फ्लेमचा आकार किंवा फ्लेमचं प्रेशर कायम काय करावं लागतं, बदलावं लागतं. त्यानुसार फ्लेम काय करावं लागते, सेट करावी लागते. त्यानंतर ब्लो पाईप म्हणजे काय, की ज्याच्याद्वारे आपण काय करतो, फ्लेम तयार करतो. गॅस वेल्डिंग असेल किंवा गॅस कटिंग असेल, याच्याद्वारे ह्याला लागणारी जी फ्लेम आहे, ही फ्लेम आपण ज्या साधनाच्या द्वारे तयार करतो त्याला आपण काय म्हणतो, ब्लो पाईप असं म्हणतो. ब्लो पाईपचे दोन प्रकार, हाय प्रेशर ब्लो पाईप किंवा नॉन इंजेक्टर टाईप ब्लो प्रेशर. त्यानंतर इंजेक्टर टाईप ब्लो पाईप. इंजेक्टर टाईप म्हणजे काय, तुमचा जो ॲसिटिलीन आहे, हा ॲसिटिलीन तुमचा कॅल्शियम कार्बाईड टू वॉटर जनरेटर किंवा वॉटर टू कॅल्शियम कार्बाईड जनरेटर याच्याद्वारे काय केला जातो, ॲसिटिलीन गॅस घेतला जातो. तो कसा असतो, अशुद्ध असतो. तसेच फॅश ब्लॅक किंवा फॅश बॅकफायर होण्याची शक्यता असते. म्हणून या प्लॅन्टसाठी इंजेक्टर टाईप काय केला जातो, ब्लो पाईप वापरली जाते. ही ब्लो पाईप आपण हाय प्रेशरला वापरू शकतो, पण हाय प्रेशरची नॉन इंजेक्टर टाईप ब्लो पाईप लो प्रेशरला वापरू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये काय नसतो, इंजेक्टर नसतो. त्यामुळे आपण ते वापरू शकत नाही. इंजेक्टरचं कार्य काय, तर बॅकफायर किंवा बॅक फ्लॅश झालं तर त्याला काय करणं, कंट्रोल करणं किंवा ते जळका वायू जनरेटरमध्ये न जाऊ देणं, तो जळका वायू काय करायचं, बाहेर काढणं, हे काय आहे, इंजेक्टरचं कार्य आहे. त्याच्यानंतर आपण काय बघलो, मॅनिफोल्ड सिस्टीम. मॅनिफोल्ड सिस्टीमचे दोन प्रकार, एक पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम, ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सिलेंडर एकत्र जोडली जातात आणि काय केलं जातं, तुमच्या ब्लो पाईपला गॅस पुरवठा केला जातो. त्यानंतर पोर्टेबल मॅनिफोल्ड सिस्टीम, यामध्ये 2 किंवा अनेक सिलेंडर जिथं गॅसची अवकाश आहे जास्त आहे, अशा ठिकाणी काय केले जाते, ही मॅनिफोल्ड सिस्टीम वापरली जाते. याच्यासाठी एक राखीव मॅनिफोल्ड सिस्टीम ठेवली जाते. त्यामुळं वेल्डरला किंवा वर्करला एकसारखं कार्य करण्यास मदत होते. आपण जे शिकतो ते प्रामाणिकपणे शिका. या धड्याच्या
प्रत्येक धड्याच्या, याच धड्याच्या असं नाही, प्रत्येक धड्याच्या पाठीमागे किंवा प्रत्येक धडा संपल्यानंतर जो स्वाध्याय आहे तो प्रामाणिकपणे सोडवा. तो प्रामाणिकपणे आपल्या वहीत नोंद करा. फक्त दुसऱ्याकडनं लिहून घेणं किंवा देणं याचा त्याच्याशी काही उपयोग नाही. प्रश्नोत्तर तोंडपाठ झालीच पाहिजेत. धडा दररोज वाचलाच पाहिजे. आपण जे काय शिकतोय ते आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगाचं आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला लागा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत. धन्यवाद.